युद्धकांड सर्ग 1 पुढे सुरू. गज गवाक्ष गवय मैंद तसेच द्विज नल नील सुषेण जांबवान तसेच शत्रूचा वध करणारे इतर सर्व वानर आणि अधिपती हे सैन्याच्या सर्व बाजूनी जाऊ देत. वानरांना अशी आज्ञा करून श्रीराम लक्ष्मणासोबतीने निघाले. सुग्रीवासह प्रभू श्रीराम हे आनंदाने सेनेच्या मध्यभागी चालत होते. गजराजाप्रमाणे असणारे इच्छारूपी गर्जनेसह उड्या मारीत सर्व वानर वाटेतील फळे खात मदसेवन करीत दक्षिण दिशेकडे निघाले. श्रीरामांच्या समक्षच आज आम्ही रावण वध करू असे बोलत ते अतुल पराक्रमी वानरगण जात होते. हनुमंत आणि अंगद यांचे खांदेवरून जाणारे ते दोघे रघुत्तम श्रीराम व लक्ष्मण हे आकाशी नक्षत्राप्रमाणे सेवा केल्या जाणाऱ्या चंद्र सूर्याप्रमाणे भासमान होत होते. संपूर्ण पृथ्वीलाच जणू झाकून टाकून ती प्रचंड सेना चालली होती. काही वानर आपल्या शेपटींची टोके आपटीत होती तर काही वृक्ष उपटून आपल्या हाती धरून जात होती. काही पर्वतावर चढले होते. अशा प्रकारे वानर सैन्य वायुवेगाने मार्गक्रमण करीत होते. पृथ्वीवर सर्वत्रच असंख्य वानरे भरून गेली होती. श्रीरामांनी रचलेले ते वानर अतिशय आनंदाने जात होते. ती सर्व वानरे रात्रंदिवे चालत होती. क्षणभरही कुठे थांबली नव्हती. मलय आणि सह्य या पर्वतावरील विचित्र अरण्ये पाहत श्रीराम सेनेसह चालले होते. नंतर साह्य आणि मलय पर्वतांना ओलांडून ते सर्वजण भयंकर गर्जना करणाऱ्या समुद्राजवळ येऊन पोहोचले. त्यानंतर हनुमंताचे खांद्यावरून उतरून श्रीराम सुग्रीवासह सागराच्या पाण्याजवळ गेलेली म्हणाले, मगरीचे वसतिस्थान असणाऱ्या या समुद्राजवळ आपण पोहोचलो आहोत. हे वानरानो, आता आपला पुढे जाण्यास्तव उपायही शोधण्याचा प्रयत्न करणे उचित. आता इथे छावणी करूया आणि पुढे कसे जावयाचे आता विचार करूया. श्रीरामांचे वचन ऐकून सुग्रीवाने सागर किनारीत छावणी बसवली आणि मोठमोठे वानर तिचे रक्षण करू लागले. भयंकर दिसणारा अतिशय उंच लाटा उठणारा आणि भयंकर मगर सुसरींनी भयंकर समुद्रामुळे सर्व जण निशंकी झाले. आकाशाप्रमाणे अनंत व अगाध असा सागर पाहून ते दुःखी कष्टी झाले. ते विचारच करू लागले की वरुणाचे निवास स्थान असणारा हा भयानक समुद्र आपण कसा बरे तरून जाणार आणि त्या राक्षसासम रावणाचे तर आजच ठार करावयाचे आहे. अशा चिंतेने व्याकुळ झालेले सर्वजण श्रीरामांचे बाजूलाच बसले होते. सीतेच्या आठवणीने श्रीराम हे अतिशय दुःखीत की झाले होते. विशिष्ट कार्यास्तव त्यांनी मनुष्य रूप धारण केले असल्यामुळे ते जनक कन्या सीतेसाठी निरनिराळ्या प्रकारे शोक व्यक्त करू लागले. खरे तर श्रीराम हे अद्वितीय चैतन्य स्वरूप एकमेव सनातन परमात्माच आहेत. जो श्रीरामांचे हे खरे स्वरूप जाणतो त्याची दुःख आदींचा स्पर्श नाहीच होत. मग आनंद स्वरूप अविनाशी श्रीरामांना दुःख इत्यादींचा स्पर्श कसा काय होईल बरे? कारण की दुःख, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, मद इत्यादी सर्वच अज्ञानाची लक्षणे असून ती ज्ञान स्वरूप श्रीरामांचे ठिकाणी कशी काय असतील बरे?
देहाभिमानी पुरुषासच देहाचे दुःख होत असते, ते चिदात्म्यात मोहित होत नाही. समाधीच्या स्थितीत आत्मसाक्षात्कार झालेला असताना द्वैताचा अभाव होत असल्याने तेथे केवळ सुखच की अनुभवास मिळते. त्या आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत बुद्धी इत्यादींचे अभावी दुःख कधीही दिसून येत नाही. म्हणून दुःख इत्यादी सर्व काही बुद्धीचेच गुणधर्म आहेत, यात संशय नाही. श्री राम हेकर पुराण पुरुष परमात्मा नित्य प्रकाशमान, नित्य सुख स्वरूपी आणि कामना रहित आहेत. तथापि मायेच्या गुणाशी संग झाल्यामुळे ते सुखी अथवा दुःखी असतात असे अज्ञानी जनांना वाटत असते. त्याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी युद्धकांड प्रथम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. हरि ओम तत्सत.